राम राम मंडळी. आत्ता येणाऱ्या मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात मोठी हालचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कुस्तीप्रेमी, पैलवान, प्रशिक्षक आणि माजी मल्लांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू एकच आहे: दोन वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ नयेत, असं ठाम मत कुस्तीप्रेमी सातत्यानं व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र केसरी हा फक्त किताब नाही, तर तो महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा अभिमान आहे. त्यामुळेच एकाच वर्षी दोन महाराष्ट्र केसरी झाले तर त्या किताबाचं महत्व कमी होतं, अशी भीती अनेकांना वाटते. म्हणूनच एकच स्पर्धा, एकच विजेता आणि एकच महाराष्ट्र केसरी असावा, हीच अपेक्षा आज संपूर्ण कुस्ती विश्वातून व्यक्त होत आहे. या महत्वाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवरच यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धकांकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. स्पर्धा कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून झाली तरी मैदानात उतरणारे पैलवान हे महाराष्ट्राच्या कुस्तीचे प्रतिनिधी असणार आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा ताकद, टेक्निक, अनुभव आणि जिद्द यांचा खरा कस पाहणारी ठरणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अनेक किताबधारक, अनुभवी आणि उदयोन्मुख मल्ल उतरू शकतात. महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेले हर्षद सदगीर, सिकंदर शेख, पृथ्वीराज मोहोळ, दादा शेळके, पृथ्वीराज पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, तसेच डबल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर हे सर्व पैलवान समान दावेदार म्हणून चर्चेत आहेत. त्याचबरोबर ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी शुभम शिदनाळे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता तुषार डुबे, धक्कादायक निकालाची नोंद करणारे रविराज चव्हाण आणि जयदीप पाटील हेही यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधी ठरू शकतात. ग्रामीण भागातून पुढे आलेले साताऱ्याच्या राघू ठोंबरे, सांगलीचा सुबोध पाटील, माळशिरस तालुक्यातील वैभव माने आणि शुभम माने ही भावाभावाची जोडगोळी या शर्यतीत आहेत. तसेच सुदर्शन कोतकर, ऑल इंडिया चॅम्पियन अक्षय मंगवडे, प्रशांत जगताप, कालीचरण सोलनकर आणि आर्यन पाटील हे पैलवानही संभाव्य दावेदार मानले जात आहेत. या सर्वांकडे असलेले किताब, पुरस्कार आणि अनुभव हे त्यांची गुणवत्ता दाखवतात. मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम निर्णय हा फक्त आखाड्यातील कुस्तीवरच होतो. म्हणूनच यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणाच्याही बाजूने आधी झुकलेली आहे असे म्हणता येणार नाही. प्रत्येक पैलवान समान संधीसह मैदानात उतरणार आहे. हाच महाराष्ट्र केसरीचा खरा आत्मा आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा दरवर्षी लाखो कुस्तीप्रेमींना आकर्षित करते. शेवटी कुस्तीप्रेमींची अपेक्षा एकच आहे: स्पर्धा पारदर्शक, निष्पक्ष आणि परंपरेला साजेशी व्हावी. दोन महाराष्ट्र केसरी नकोत ही भावना ठाम असतानाच जो पैलवान आखाड्यात सर्वोत्तम कामगिरी करेल त्याला संपूर्ण महाराष्ट्राचा खरा मान मिळावा ही सर्वांची इच्छा आहे. या व्हिडिओत सांगितलेल्या यादीत कोणत्या पैलवानाचं नाव राहिलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या सूचनेनुसार या विषयावर पुढील व्हिडिओ नक्की बनवण्यात येईल. धन्यवाद.